पांढरं सोनं म्हणजे कापसाच्या उत्पन्नासाठी जळगाव जिल्ह्याची मोठी ओळख राज्यामध्ये आहे। कारण सर्वात जास्त जर विचार केला तर राज्यामध्ये कापसाचं उत्पन्न हे जळगाव जिल्ह्यात घेतलं जातं। गेल्या 2 वर्षांपासून अपेक्षित भाव मिळत नसल्याने कुठेतरी कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। तर खाजगी जे जिनिंग उद्योग आहेत हे सुद्धा या ठिकाणी संकटात सापडलेले आहे। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कापसाच्या खरेदीचे भाव हमी भाव ते जाहीर केले आणि 7,500 रुपये भाव जाहीर केल्यानंतर कुठेतरी गेल्या 2 वर्षांपासून घरामध्ये पडलेला कापूस हा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जे खरेदी केंद्र आहेत या ठिकाणी कापसाची खरेदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण आता अशाच एक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खरेदी केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण काही प्रमाणामध्ये जो कापूस आहे या ठिकाणी खरेदी केलेलाच आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 वर्षापासून कापसाच्या भावामध्ये सततची घसरण तसेच सततचा अवकाळी पाऊस यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पादनात कुठेतरी घट झालेली आहे आणि अपेक्षित भाव नसल्यामुळे कुठेतरी शेतकरी संकटात सापडला होता। मात्र 7,500 रुपये हमी भाव CCIने जाहीर केल्यानंतर आता त्या भावामध्ये का होईना लागवडीचा खर्च निघेल, मजुरीचा खर्च निघेल म्हणून या ठिकाणी कापूस शेतकऱ्याने आपला बाहेर काढलेला आहे। जळगाव जिल्ह्यातली कापसाची काय परिस्थिती आहे, उत्पन्नाची काय परिस्थिती आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचे भाव, त्यानंतर खरेदी, तर या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत खान्देश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन सर आहेत। काय सांगणार सर, गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाची कापसाची परिस्थिती कशी आहे, उत्पादनात घट झालेली आहे, कापसाचे भाव यंदाचे कसे आहेत आणि काय एकंदरीत चित्र आपल्या कापसाच्या मार्केटचं यंदाचं आहे? यंदाचं कापसाचं मार्केट हे आशादायक नाही आहे। शेतकऱ्यांकरता उत्पन्न कमी आहे, भाव कमी आहे, परंतु त्याच्यातच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। खाजगीमध्ये हे दर 6,500 ते 7,000 रुपये क्विंटल आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं 70 ते 80% कापूस विक्री ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे चालू आहे आणि खाजगी व्यापाऱ्यांना 6,500 रुपयात घ्या किंवा 7,000 रुपयात घ्या, त्यांना त्याचा मोबदला किंवा नफा मिळत नाही आहे। त्यामुळे तेही अनुत्सुक आहे आणि ही परिस्थिती गेल्या 3 वर्षापासून अशीच आहे। शेतकऱ्यांकरताही तशीच आहे आणि व्यापाऱ्यांकरताही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून सरकारने जी योजना चालू केली आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो। सर, आता एकंदरीत आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये या तारखेपर्यंत किती कापसांच्या गाठ्यांची खरेदी ही होत असते आणि यंदाचं चित्र काय आहे? यंदाच्या वर्षी जिनिंगमध्ये साधारण खानदेशमध्ये 3 ते 3.5 लाख गाठीचं प्रोसेसिंग झालेलं आहे। दरवेळी हे 6 लाख गाठीपर्यंत होतं, परंतु यावर्षी आवक कमी असल्यामुळे शेतकरी भाव मिळत नसल्याने कापूस विकत नाही आहे। त्यामुळे आवक कमी आहे आणि साधारण 15 ते 18 लाख गाठीचं अपेक्षित उत्पन्न आहे खानदेशमध्ये। पण ते कमी झालं आहे, कमी आहे। 25 लाखाच्या ऐवजी 18 ते 18 लाख गाठीपर्यंत उत्पन्न येईल। उत्पादनात घट होण्याचं कारण काय असेल यंदा? कारण आता कापसाला भाव मिळतोय 7,500, कुठेतरी शेतकऱ्याने मनाची तयारी करून घेतली की कापूस विकायचा जे आता तर ते CCIच्या माध्यमातून तो कापूस विकला जातोय। मात्र अद्यापही जे उत्पन्न पाहिजे होतं यंदाचं, कारण आपण खानदेशात जळगाव जिल्हा ओळखला जातो, आणि कुठेतरी उत्पन्नात घट झाली आहे का गेल्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये? यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने आणि नंतर बोंडअळीचा प्रादुर्भावामुळे कापसाचं अपेक्षित उत्पन्न आलेलं नाही आहे। साधारण 25% उत्पन्नात घट आहे आणि यावर्षी जे आपण अपेक्षित उत्पन्न धरलं होतं 22-25 लाखाचं, ते काही येणार नाही आहे खानदेशात। आपल्यासोबत काही व्यापारीसुद्धा आहेत। खाजगी जे आहेत, खाजगी जिनिंग असतील, या ठिकाणी कापसाच्या खरेदी कशा पद्धतीने होते? कारण त्या ठिकाणी तुम्हाला उठाव मिळतो आहे का कापसाला, किंवा शेतकऱ्यांची प्रतिसाद मिळतो आहे का? भाव कमी असल्याने शेतकऱ्यांच्या प्रतिसाद आमच्याकडे व्यापाऱ्यांकडे नाही आहे। ते CCIला येत आहे। CCIचे भाव थोडे चांगले आहे। आम्ही 6500 ते 6700 रुपये आम्ही घेतो। इथं त्यांना 2521 रुपयाचे भाव त्यांना मिळत आहे। अच्छा, हां, मग व्यापारी कुठेतरी जिनियरला कोणालाच पडवत नाही आजच्या हिशोबाने। जिनिंग उद्योग कुठेतरी संकटात आहेत? संकटात जिनिंग उद्योग। अच्छा, हां। किती वर्षापासूनची परिस्थिती अशी? आता मागच्या वर्षी ठीक होतं, पण यावर्षी जास्त पाणी झाल्यामुळे माल पण कमी आहे आणि माल कमी असताना भाव पण नाही आहे। तर मग आता शेतकऱ्याला पर्याय नाही आहे। शेतकरी कुठे जाणार? शेवटी तर CCIलाच जाणार आहे ना, असा विषय ना। तर एकंदरीत अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आहे। आजच्या तारखेपर्यंत जवळपास 5 ते 6 लाख कापसाच्या
काठींची खरेदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये होत असते, मात्र ती फक्त 3 लाख एवढीच झालेली आहे। तर सततचा अवकाळी पाऊस हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेला आणि कुठेतरी भाव कमी मिळत असल्यामुळे यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कमी होता आणि जे अपेक्षित उत्पन्न होते त्या उत्पादनात सुद्धा एकंदरीत खानदेशाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 25 ते 30% कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि हा सर्व परिणाम ह्या मार्केटवर होतो आहे। खाजगी जिनिंग जे आहेत त्या ठिकाणी भाव नसल्यामुळे शेतकरी हा CCIचे जे खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी वळल्यामुळे कुठेतरी जिनिंग उद्योग जे आहेत ते सुद्धा संकटात सापडलेले आहे। मात्र दुसरीकडे आता खानदेशातला जळगाव जिल्हा जो ओळखला जातो तो कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा हा कुठेतरी आता यंदा कापसाच्या उत्पादनात मागे पडल्याचं एकंदरीत चित्र हे पाहायला मिळत असून 7,500 रुपये भावाने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खरेदी केंद्रांवर कापसाची खरेदी होत असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मात्र प्रत्यक्षामध्ये खाजगी जे जिनिंग उद्योग आहेत ते अद्यापही संकटात सापडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।